हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव नगरपरिषदेच्या ताब्यात असलेलं शासकीय रुग्णालय राज्य शासनाच्या आरोग्य विभागानं तातडीनं स्वतःच्या ताब्यात घ्यावं आणि रुग्णालयात आवश्यक त्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी पेठवडगाव सरकारी दवाखाना कृती समितीनं केली आहे। या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी समितीनं विजय अपराध यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यदिनी पदयात्रा काढली। पेठवडगाव ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही पदयात्रा काढण्यात आली। पेठवडगाव नगरपरिषदेच्या तुटपुंज्या निधीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या शासकीय रुग्णालयाची अवस्था अत्यंत दयनीय आहे। रुग्णालयात केवळ प्राथमिक उपचारांची सुविधा उपलब्ध असल्यानं गंभीर आजार किंवा आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना कोल्हापूर तसंच खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतोय। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतोय। रुग्णालयात प्रसूती सेवा, सर्पदंशावरील उपचार आणि लसीकरण, रेबीज लसीकरण तसंच पोस्टमार्टम यांसारख्या अत्यावश्यक सुविधा तातडीनं सुरू कराव्यात। रुग्णालयासाठी कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी, परिचारिक आणि आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी स्वतंत्र आकृतीबंध तयार करावा। सुसज्ज आणि अत्याधुनिक इमारत उभारून पेठवडगावचं शासकीय रुग्णालय 50 ते 100 बेड क्षमतेचं सक्षम हॉस्पिटल म्हणून विकसित करावं अशी मागणी कृती समितीनं केली। त्यासाठी हातात राष्ट्रध्वज घेऊन पेठवडगाव ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय अशी पदयात्रा काढण्यात आली। यावेळी शासनाचं आणि लोकप्रतिनिधींचं लक्ष वेधण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली।